फडणवीसांना ओळखलं नाही का आणखी एकनाथ शिंदे यांनी? मित्र हो, नमस्कार. राजकारणामध्ये घडणाऱ्या कुठल्या गोष्टीचा कशाशी संबंध असेल आणि कुठली गोष्ट कशासाठी घडवली असेल हे अजिबात सांगता येत नाही. राजकारणाचा अक्षरशः फक्त खेळ म्हणून वापर केला जातो. खेळ म्हणून, डावपेचाचा खेळ म्हणून, कपटकारस्थानाचे खेळ म्हणून याकडे पाहिलं जातं. अर्थात बघा, प्रत्येक वेळी तसंच काही असतं असंही नाही, पण तसंच नसतं असं सुद्धा नाही. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं राजकारणात नेहमी केलं जातं. बघा, एका ताटात जेवायचं, पण जेवता जेवता सुद्धा एकमेकाचा राजकीय काटा कसा काढायचा याचा विचार केला जातो. राजकारणात विरोधकाशी उघड लढाई होत असली तरी त्यापेक्षा सुद्धा मोठी लढाई अंतर्गत सुरू असते, छुपेपणे. म्हणजे याचं मोठं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं आजचं नातं. महायुतीमध्ये एकत्र आहेत, पण एकमेकावर कुरघोडी केल्याशिवाय यांचा एक दिवस सुद्धा जात नाही. गेल्या 4 महिन्यापासून चाललेलं अंतर्गत राजकारण आता पूर्ततेवर आलेलं आहे. लोकांना हे सगळं कळून चुकलेलं आहे. अहो, एक मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री बैठकीला एकत्र येतात, एकमेकाकडे पाहून छानपैकी हसतात, कार्यक्रमाला एका व्यासपीठावर दिसतात, एकमेकाचं कौतुक करतात, मिळून पत्रकार परिषदाही घेतात, पण दोघंही एकमेकावर राजकीय कुरघोड्या करीत असतात. यासाठी कुठल्या ना कुठल्या कारणाचे, निमित्ताची गरज असते, एवढंच. एकनाथ शिंदे गटाचे जे वादग्रस्त आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी कॅन्टीनमध्ये जो गुंड मावाल्यासारखा राडा घातला त्याची प्रचंड चर्चा महाराष्ट्रात होते आहे. अर्थात विधानसभेत सुद्धा हा विषय गाजला. आमदार संजय गायकवाड यांचा तर सोडाचो यांचं, पण एकनाथ शिंदे गटाची प्रतिमा सुद्धा आणखी मलिन झाली. आता मूळची प्रतिमा किती आहे, कशी आहे, हा भाग वेगळा. अहो, एक आमदार लुंगी बनियनवर कॅन्टीनमध्ये घुसतो काय, गुंड मावाल्यासारखी मारहाण करतो काय एका गरीबाला, हे सगळं विचित्र नाही का हो? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि संजय गायकवाड यांची कान उपटले खरं, पण उद्धव ठाकरे यांना मात्र या घटनेमागं एक वेगळंच षडयंत्र दिसून आलं आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीमागं मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट असू शकतो असा संशय उद्धव ठाकरे यांना वाटला नव्हे, त्यांनी तो बोलून सुद्धा दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून असू शकतो असं देखील ठाकरे म्हणाले. या घटनेमागं षडयंत्र असू शकतं असं उद्धव ठाकरे यांना वाटतं आणि त्याचं कारणही त्यांनी दिलं आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, पण भाजपनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते काही जमू दिलं नाही, तसं काही होऊ दिलं नाही. आणि मग अशा घटना होतात का हे पाहिलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. आता बघा, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, सत्य आहे, की पुन्हा या घटनेचंही राजकारण केलं जातं हे काही आपल्याला सांगता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असेल तर फडणवीस गप्प राहणार नाहीत. फडणवीसांना ओळखलं नाही का आणखी एकनाथ शिंदे यांनी? अहो, फडणवीसांनी टाकलेला डाव तर या एकनाथ शिंदे गटाला कळणार सुद्धा नाही. नाहीतरी आधी टाकलेल्या डावात शिंदे गटाच्या अनेक वेळा गायब झालाय ना. पण निदान ते राजकीय डाव तरी होते हो. बदनामीसाठी षडयंत्र होत असेल तर फडणवीस काय करतील? म्हणजे खरं तर एकनाथ शिंदे यांनी आता फडणवीस यांच्यापासून सावध राहिलेलं बरं. आपला एक सल्ला पाहूया आता पुढच्या राजकारणामध्ये कोण कोणाची आणि कशा पद्धतीने विकेट घेते ते. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.